सर्वांना सस्नेह जय जाऊ. मी विशाल पाटील राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जे दुष्काळी अनुदान यासाठी जी ई-KYC करण्याचे जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केलेली आहे परंतु त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जी अनुदानाची जी रक्कम आहे ती आणखी जमा नाही झाली किंवा पेंडिंग आहे, तर त्यांनी कशाप्रकारे ती रक्कम जमा झाली किंवा नाही हे आपण या व्हिडिओमध्ये कसे चेक करायचे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला जो ई-KYC करताना जो विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला होता तो विशिष्ट क्रमांक, त्या विशिष्ट क्रमांकावरून आपण त्या अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाली किंवा नाही हे बघू शकतो. त्यासाठी आपल्याला हा विशिष्ट क्रमांक आवश्यक आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्या गुगल क्रोम ओपन करायचं आहे किंवा पीसीवर ज्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर आपण चेक करत आहात त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट maha.it.org अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला वेबसाईट टाकायची आहे. त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लोड होईल. लोड घेतल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र शासन आलेलं आहे. चेक युअर पेमेंट स्टेटस. या ठिकाणी प्लीज इंटर युअर VK नंबर. VK नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. VK नंबरमध्ये आपण बघू शकतो जो आपला VK नंबर आलेला आहे तो तसाच तसा आपण या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मी VK नंबर टाकून घेतो. या ठिकाणी पूर्ण VK नंबर टाकून घेतल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिसत आहे आपल्याला पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. म्हणजे आपल्याला एकदा तहसील कार्यालयावर जाऊन यायचं आहे. या ठिकाणी जर तुमचं पेमेंट झालेलं असेल तर या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव आणि जो ट्रान्झॅक्शन ID आहे तो दिसेल आणि बँक नेम दिसेल आणि ज्या दिवशी तुमचे पेमेंट बँकमध्ये जमा झालेले आहे ती तारीख या ठिकाणी दिसेल. किंवा जर तुमचं पेंडिंग असेल ट्रान्झॅक्शन तर पेंडिंग म्हणजे त्याचं कारण कशामुळे पेंडिंग आहे ते कारण सुद्धा या ठिकाणी दिसेल. अशा प्रकारे आपण जो दुष्काळी अनुदानाचा जो ई-KYC केलेली आहे त्या विशिष्ट क्रमांकानुसार आपण आपल्या अनुदानाची रक्कम जमा झाली किंवा नाही हे या ठिकाणी चेक करू शकतो.